आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता बेधडक खबरे। मित्रांनो, आपण सध्या मीनाताई ठाकरे हॉलच्या इथे आहोत आणि आपल्यासोबत प्रवीण पाटील साहेब आहेत आणि प्रवीण पाटील साहेब सध्या इथे नामांकन पत्र भरण्यासाठी आले आहेत। त्यांच्याशी विचारूया, काय सांगाल दादा, तुम्ही इथे आलात, नामांकन पत्र भरलंय? आज खरंच आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे। आज मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस होता। त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने ज्या ज्या लोकांना एबी फॉर्म दिले होते त्या सर्वांनी आज फॉर्म भरल्यात। कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्या सर्वांच्या लोकांमध्ये फार मोठा उत्साह आहे। मीरा भाईंदरमध्ये धनुष्यबाण या चिन्हावर महापौर बनावा असं माननीय आमदार प्रताप सरनाईक यांची एक महत्त्वाकांक्षा होती, इच्छा होती आणि या शहरामध्ये विकासाचं स्वप्न पूर्ण करणार अशी त्यांच्या अनेक विकासाच्या दृष्टिकोनातून मीरा भाईंदर शहर आजवर त्यांनी केलेले गेल्या 15 ते 18 वर्षापासून जे कार्य आहे ते सदोदित पूर्ण करण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भगवा पडणं आणि शिवसेनेचा महापौर बसवणं हे आमचं एक कर्तव्य आहे। आज जे काही नामांकन भरलेले आहेत मला सगळ्यांना अधिक शुभेच्छा द्यायच्या आणि मीरा भाईंदरमध्ये एक शिवसेनेचा महापौर बसेल अशी आमची एक इच्छा आहे, ती पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं। तुम्ही पहिलेच 3 टर्म आधी 3 वेळा जिंकले आहात, ही चौथ्यांदा बाजी मारणार आहात, काय सांगा? बघा कसं आहे, मीरा आमचा जो प्रभाग क्रमांक 11 आहे त्याच्यामध्ये अनेक नागरी सुविधा देण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या ज्या नगरसेवक म्हणून ज्या ज्या कर्तव्य आहे ते आमचं आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे आणि तोच विश्वास लोकांमध्ये आहे। गेल्या 3 टर्म म्हणजे 2007 पासून 2012 असो 2017 असो ते प्रचंड बहुमतांनी लोकांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि तोच विश्वास कायम पुढे ठेवीन अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि लोकांच्या ज्या नगरसेवक म्हणून जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा माझा एक नेहमी प्रयत्न राहणार आहे। भाजप आणि शिंदे गटाची युती पाहायला मिळणार होती, पण ती युती पाहायला मिळणार नाही आहे, तर काय सांगाल, कॉम्पिटिशन कसं असेल? खरं तर या राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे ही एक नैसर्गिक युती आहे। लोकसभा असो विधानसभा असो याच्यामध्ये ही युती आपल्याला दिसून आली। आमची ही अपेक्षा होती की मीरा भाईंदर ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये ही युती असायला पाहिजे होती, परंतु दोन्ही बाजूने प्रयत्न झाले। हा विषय खरं तर नेत्यांच्या दृष्टिकोनातून होता, नेत्यांचा प्रश्न होता, त्यांनी तो आम्हाला अपेक्षा होती की मीरा भाईंदरमध्ये युतीचा महापौर बसेल अशी इच्छा होती, जेणेकरून इतर महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्र शासन असो याच्यामध्ये जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री युतीची सत्ता आहे तशी मीरा भाईंदर असावी अशी प्रामाणिक इच्छा होती। पण मीरा भाईंदरमध्ये काही गोष्टींवरती युती झालेली मला आतापर्यंत दिसत नाहीये, पण ठीक आहे। आमचे जे निवडणुकीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत शिवसेना धनुष्यबाण या पक्षावरचे ते सर्व निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि मीरा भाईंदरमध्ये भगवा पडतील अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। धन्यवाद। कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आपल्याला दिसतोय? प्रभाग 11 मध्ये जी माननीय प्रतापजी सरनाईक मंत्री महोदय परिवहन मंत्री यांनी जी कामं केलेत आणि आम्ही ठिकाणी जेवढी प्रभाग 11 मध्ये कामं केलेत या कार्याच्या दौरावर आम्ही 15 वर्ष सतत कार्य करत आहोत। प्रवीण पाटील, वंदना पाटील, मी विकास पाटील आणि स्वराज पाटील पण सर्व एकजुटीने काम केले, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात चांगलं पॅनल दिले। पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांचा विश्वास आम्ही पूर्ण करू एवढी खात्री देतो आणि आम्ही आता जोमाने काम करू आणि प्रभाग 11 मध्ये पॅनल संपूर्ण आम्ही निवडून आणू एवढं मी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल, शिवसेनेची सत्ता म्हणजे की 11 नंबर आठवत आहे आणि यावेळेस सुद्धा आपण बाजी मारणार आहोत, काय सांगाल? हो नक्कीच, कारण आम्ही 2 टर्म आम्ही प्रवीण भाऊ आणि मी आणि आमचे 4चं पॅनल होतं, आम्ही खूप कामं केलेली आहेत आणि आमच्या माध्यमातून माझे मिस्टर विकास पाटील हे खूप कामं करायचे आणि त्या माध्यमातून आम्ही साहेबांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि आम्हाला तिकीट दिलं त्याबद्दल साहेबांचे मी खूप आभार मानते आणि गेल्या वेळेला मी बहुमताने निवडून आलेली, तसंच आम्ही आता आमचं 4ही पॅनल आम्ही बहुमताने निवडून आणू असं आश्वासन देते। कोणाचा भगवा मीरा भाईंदरमध्ये दिसणार आहे? निश्चितच मला वाटतं की शिवसेनेचा आपल्याला ते झंझावत वादळ आहे, युवासेनेचं त्यामध्ये मोठं मला वाटतं पाठबळ असेल। प्रत्येक नगरसेवक आपल्या जेवढे प्रभागातले उभे केलेत त्यांच्यामागे निश्चितपणे युवासेना ही म्हणजे खंबीरपणे उभी असेल। प्रताप सरनाईक साहेब यांचा विजय असो।